लेक्चरला बघितलं होतं अनडिफाइन्ड प्रोग्राम्स आणि इन्क्रीजिंग स्पॅन्स कसं होतात. तर आपण या ठिकाणी बघणार आहे टिप्स टू अवॉइड गेटिंग इन्फेक्टेड. काही तुम्हाला टिप्स या ठिकाणी दिलेल्या आहे की तुम्ही इन्फेक्टेड अवॉइड नाही करू म्हणून. तर पहिली इन्फेक्टेड अशी आहे की ट्रोजन हॉर्सेस आर ऑफ्टन सेंड व्हिया ईमेल अटॅच टू स्पॅम ईमेल्स. तर या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं आहे की तुमची जी ईमेल्स आहे अटॅच एखाद्या ते स्पॅम ईमेल्स असतं, म्हणजे कोणती फ्रॉडिंग ईमेल्स असतात त्या ठिकाणी तुमचा तो अटॅच नको आहे. बाय डाउनलोडिंग द फाईल यू आर ॲक्टिव्हली इन युअर. जेव्हा तुम्ही एखादी फाईल डाउनलोड करतात, जेव्हा तुम्ही एखादी फाईल डाउनलोड करतात ती फाईल म्हणजे म्हणतो ना आपण फाईल एखादा आपण असं स्पेशल वेबसाईटवरून डाउनलोड करीत जा, त्याची रेटिंग तुम्ही पहिली गोष्ट तपासली पाहिजे की ते व्यवस्थित आहे किंवा नाही. अवॉइड ओपनिंग एनी ईमेल्स फ्रॉम पीपल यू डोंट नो. अवॉइड आणि ओपनिंग एनी ईमेल्स म्हणजे काय, जी तुमचे दुसरे ईमेल्स वगैरे असतात ना ते ईमेल ओपन करू नका, त्याच्यात पण ट्रोजन सॉर्स तुमचा काय असतो आपल्याला असतो. फेक सॉफ्टवेअर इज अनादर कॉमन इन ट्रान्समीटर. जे तुमचे फेक सॉफ्टवेअर वगैरे असतात त्याच्यावर तुम्ही विश्वास करू नका. जर तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करता ते एखादं विजिट्स आपण काय म्हणतो स्टार्स वगैरे असतात बघा, रेटिंग असतात, रेटिंग सॉफ्टवेअर डाउनलोड करत चला की जेणेकरून तुमच्या सिस्टमला काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही एखादं सॉफ्टवेअर असं दुसरं डाउनलोड केलं विदाउट एनी साईट इट्स अँड वेबसाईट इट्स जर बाहेरून डाउनलोड केलं त्याच्यात पण तुमचा ट्रोजन हॉर्स इन्क्लूड असू शकतो. The victim will choose to install a programs. The victim will choose installation program without releasing in transporting a trojans. ओके, जे तुम्ही एखादा प्रोजन्स इन्स्टॉलेशन करतात, एखादा प्रोग्राम तुम्ही इन्स्टॉलेशन करतात त्याच्याबरोबर तुमचा ट्रान्सपोर्टिंग ट्रोजन सॉर्स पण येणार आहे. ओनली डाउनलोड विल रिव्ह्यू ॲप्स अँड फाईल ट्रस्टेड. म्हणजेच काय की तुम्ही अशा एका वेबसाईटवरून डाउनलोड करा की त्या वेबसाईटला हजारो लोकांनी ते ॲप डाउनलोड केलं असेल किंवा त्या वेबसाईटवर तुम्ही ते ॲप डाउनलोड केलेलं असेल. तर तिसरी टिप काय आहे, यू डोंट ऑलवेज हॅव टू डाउनलोड अ ट्रोजन व्हायरसेस ॲक्टिव्हली. तर तुम्ही ट्रोजन व्हायरस ॲक्टिव्हली केव्हा होतो की जेव्हा तुम्ही एखादं बाहेरून ॲप्लिकेशन डाउनलोड करतात. ऐकलं असेल की सिस्टम फ्लोरन मागच्या वेळेस आपण बघितलं की दॅट्स याच्यामुळेच ते होतं. एखादी फाईल आपण एनेबल परमिशन दिली की ती फाईल 100% काय होतं तुमच्या सिस्टमला करप्ट करते किंवा क्रॅश करते, तुमचं विंडोज क्रॅश करते. सिम्पली व्हिजिटिंग अँड इन्फेक्टेड वेबसाईट इज इनफ ट्रान्सफर टू द इन्फेक्शन. सिम्पली व्हिजिटिंग म्हणजे काय, एखाद्या साध्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ नका. तुमचं काम तिथे लवकर होत आहे. तुम्ही तुमची पर्सनल तिथं डाटा पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही पेस्ट करतायत, तर तुम्ही थोडंसं याला रेटिंग वगैरे बघत चला. आय वाईट काय केलेलं आहे, क्लिकिंग थ्रू बॅनर्स ॲड्स अँड व्हिजिटिंग रँडम साईट्स. तर तुम्ही ॲड्स वगैरे असतात, ॲड्स आहेत तुमचे, एखादी साईट्स आहे गुगल ॲड्स बॅनर्स ॲड आहे, टू द रिक्स त्याला एखाद्याला असं तुम्ही क्लिक करू नका, नाहीतर अन्यथा तुमच्या सिस्टममध्ये व्हायरसेस एंटर होतील किंवा ट्रोजन हॉर्स एंटर होईल. फ्रीवेअर इज अ नो कॉस्ट सॉफ्टवेअर दॅट्स इज इझी डाउनलोड. जे फ्रीवेअर आहे ही नॉट कॉस्ट सॉफ्टवेअर आहे, तुमच्या सिस्टममध्ये इझिली डाउनलोड होऊ शकतं. While this is the free programs are conveyed and Trojan horses are no piggyback on them, so independent research, read review and free programs you are thinking about installing before downloading them. तर यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, फ्रीवेअरचे वगैरे आहे ते एकदम असे सॉफ्टवेअर आहे ते इझिली डाउनलोड होणारे सॉफ्टवेअर आहे. तर यामध्ये तुम्हाला टिप्स टू अवॉइड गेटिंग इन्फेक्टेडमध्ये तुम्हाला समजलं असेल की तुम्ही फक्त तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती पेस्ट करू नका. आणि असं दिसल्यास एखादं तुम्ही लगेच आपण एखादं कुकीज एनेबल करतो, ॲक्सेप्ट ऑल करतो, नोटिफिकेशन एनेबल करतो, तर तुम्ही या ठिकाणी ते एनेबल करू नका. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे ते ॲप वगैरे डाउनलोड करतात ते ॲप्स वगैरे आहेत ते ॲप्स तुम्ही स्टार रेटिंग बघूनच डाउनलोड करा आणि तुमची पर्सनल वेबसाईट पर्सनल जी डिटेल्स आहे ते पेस्ट करू नका. थँक्स, भेटू उद्या.